या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी 7 ते 9 महिन्याच्या दरम्यान आदित्यच्या काही ॲक्टिव्हिटीज किंवा गेम्स तुमच्यासोबत शेअर केले होते. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की आता नव्या आणि आदित्यसोबत तुम्ही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेता किंवा आदित्यला कसं एंगेज ठेवता हे आमच्यासोबत शेअर करा, आम्हालाही थोडी आयडिया मिळेल. तर त्यानुसार मी रँडम काही व्हिडिओज क्लिक केले होते जे तुमच्यासोबत आता मी शेअर करते आहे. तर इथे मी डबल साइडेड टेप लावलेली आहे आणि त्यावरती काही अशा आयटम्स मी चिकटवत असते, बॉल्स म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी मी त्याच्यावरती चिकटवते आणि त्याच्याजवळ आदित्यला बसवते. त्या गोष्टी काढणं परत चिकटवणं यामध्येही आदित्य खूप जास्त बिझी होतो आणि त्याला ती गोष्ट आवडते सुद्धा. यासोबतच त्याला पाण्यामध्ये खेळायला सुद्धा आजकाल खूप जास्त आवडतं. जेव्हा जेव्हा नॉर्मल वातावरण असतं, थोडंसं ऊन असतं, तर त्यावेळी मी हाय चेअरच्या फूड ट्रेमध्ये असं पाणी ओतून देते आणि त्यामध्ये हात मारत खेळायला त्याला भरपूर मजा येते. खूप जास्त तो ओलं करतो किंवा जे पाणी उडतं आहे, अंगावर पडतं आहे, यामध्ये त्याला खूप वेळही जातो आणि त्याला खूप मजाही येते. खूप जास्त किंचाळतो, ओरडतो आणि एकटाही खूप जास्त वेळ यामध्ये खेळतो. कधी कधी मी त्याला छोट्या त्याच्या बाथटबमध्येही पाणी देते, त्यामध्येही बसून खेळतो. रीडिंग तर आमचं खूप जास्त फेवरेट आहे. कोणतंही नवीन बुक दिसलं की त्याला ते उघडायचं असतं, वेगवेगळे जे चित्र आहेत हे पाहायचे असतात. कुठेही जा, एखादं बुक दिसलं की त्या बुकच्या बाबतीमध्ये तो खूप जास्त अट्रॅक्ट होतो आणि ते घेऊन कधी एकदा त्याला पाहायचं असतं किंवा काय आहे त्याच्यामध्ये हे जाणून घ्यायचं असतं. तर रीडिंग दिवसातून एकदा तरी त्याच्यासोबत होतं. यासोबतच मी त्याला असं काही घरातले साध्या ज्या काही गोष्टी आहेत याही करायला देते. आता इथे त्याचा जो काही हा बोल आहे तर त्याला मी आपले कपडे अडकवायचे किंवा कपडे लावायचे जे चिमटे असतात तर ते लावून दिलेले आहेत. आता हे चिमटे सगळे काढायचे किंवा ते कुठे पडले बघायचे, खाली टाकायचे, उचलायचे, यामध्येही तो बराच वेळ बिझी राहतो. जोपर्यंत हे सगळे चिमटे निघत नाहीत ना तोपर्यंत एकही तोंडातून शब्दही निघत नाही किंवा मलाही त्याला काही बघावं लागत नाही. आता ऑलमोस्ट 10 महिन्याचा होत आहे. धरून उभारण्याचा तो प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मी त्याला अशा ठिकाणी बसवत असते की जिथे त्याला धरून उभं राहता येईल. मग असं सोफ्यावरती असू द्या किंवा एखादं ब्लँकेट पुढे ठेवणं किंवा छोटासा स्टूल जो असतो तोही पुढे मी ठेवते, जेणेकरून त्याला पकडून तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो. यामुळे त्याच्या मसलमध्येही स्ट्रेंथ येते आणि त्याला उभारण्यासाठी थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा येतो. याशिवाय हे जे काही बबल्स मिळतात तर या बबल गननी खेळायला सुद्धा त्याला खूप जास्त आवडतं. अद्वैत जनरली त्याला असे बबल्स करून देतो आणि तो ते बबल्स फोडणं असेल किंवा ते जेव्हा हवेमध्ये उडतात तर पूर्ण त्याला ट्रॅक करतो आणि त्याला ते खूप मजा वाटते. जेव्हा ऊन असतं तर त्यावेळी या बबलमध्ये वेगवेगळे कलर्स दिसतात तर तेही तो पाहत बसतो. अद्वैत सोबत असेल तर हे बबलनी खेळायला त्याला प्रचंड मजा येते. यासोबतच सकाळी जेव्हा मला घाई असते किंवा अद्वैत उठलेला नसतो तर त्यावेळी मी त्याला अशी एक बिझी बास्केट देते. हे एक नॉर्मल बास्केट आहे ज्यामध्ये प्रचंड सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत, म्हणजे फक्त खेळणीच नाहीत, अगदी घरातली छोटीशी भरण्या किंवा तुम्ही टेप वगैरे पाहता काहीही त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं, फेकणं, त्या एक एक गोष्टी हाताळणं, न्याहाळणं आणि यासोबत खेळण्यामध्ये त्याचा बराच वेळ जातो आणि बराच वेळ तो या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मलाही वेळ मिळतो. तर अशा पद्धतीने मी या साध्या सोप्या ॲक्टिव्हिटीमधून त्याला बिझी ठेवत असते.